समुद्राला भरती आल्याने खाडीतील खारे पाणी शेतीमध्ये घुसले, त्यामुळे वेंगुर्ले तालुक्यातील चिपी गावातील नागरिकांच्या शेतीचे मोठे नुकसान झाले आहे आणि या ठिकाणी असलेल्या बंधारा बांधणीचे काम लटकल्यामुळे बऱ्याचदा येथील नैसर्गिक आपत्तीला तोंड द्यावं लागत आहे। तसेच येथील शेतीत खारे पाणी घुसून ती नापीक होण्याची शक्यता आहे। चिपी गावालगत कर्ली खाडी असून भरतीच्या वेळी खारे पाणी वाढले की मग शेतीच्या दिशेने घुसते। भरतीच्या वेळी खारे पाणी सुपारी, नारळ, भात, कुळीत शेतीत घुसते, त्यामुळे शेतीचे मोठे नुकसान होत आहे। तसेच खारे पाणी विहिरीमध्ये घुसल्याने ते पिण्यायोग्य बनलेले नाही। खाडीच्या बाजूने खार बंधारा उभारण्यात येणार असून हे काम रेंगाळले आहे। बंधारा उभारणीचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे अशी मागणी चिपी गावातील नागरिक करत आहेत। त्यामुळे काय नक्की इथली समस्या निर्माण झाली आहे? माझं नाव सुनील सदाशिव चव्हाण, चिपी गाव चिपी, आणि इथे वाळू उत्खनन मोठ्या प्रमाणात झाली आणि त्यामुळे हा जो बंधारा इथे आहे तो प्रत्यक्षात तुम्ही पाहिलाच आहे, तो खचलेला आहे, पूर्णपणे आतमध्ये गेलेला आहे आणि माड बागायती इथे आहे तेही तुम्हाला दिसतं आहे। माड बागायतीचं सुद्धा नुकसान होणारच आहे पुढे, आणि आज माड बागायती जवळजवळ बाद झालेले आहे। इथे माड बागायतीचा एक माड त्या खाऱ्या पाण्यामुळे सुद्धा आज पूर्णपणे मेलेला आहे इथे, आणि हळूहळू ही माड बागायती आतमध्ये नदीत ओढली जाणार। जसा बंधारा ओढला तसा नदीमध्ये माड बागायती ओढली जाणार आणि इथे मोठ्या प्रमाणात एक पाणी आतमध्ये घुसून सर्व माडांना खारं पाणी त्यांच्या पाळामुळांना लागल्यामुळे सर्व माड मरण्याची शक्यता आहे। हा जो बंधारा खचून गेलेला आहे तो पूर्ववत त्या गव्हर्नमेंटने शासनाने तो व्यवस्थित करून आम्हाला द्यावा, म्हणजे जेणेकरून माड बागायती वाचेल आणि आमचे जे आतमध्ये जे काय पीक आम्ही घेतो, भात पीक म्हणा, कुळीत पीक म्हणा, उडीद पीक म्हणा, चवळी पीक म्हणा, जे काय घेतो त्याचं जेणेकरून आज जसं नुकसान झालं असं ह्याच्या पुढे होऊ नये अशी सरकारने जरा काळजीपूर्वक हे काम लवकरात लवकर मंजूर करून काम करून घेण्यात यावे। या पाण्यामुळे संपूर्ण आमच्या 90 एकरच्या प्लॉटला पाणी लागलेलं आहे। त्यामध्ये भात शेती आहे, उडीद, कुळीत, अन्न पिकांची लागवड झालेली होती। पाण्याच्या विहिरीमध्ये पाणी घुसलं, ते आता लोकांना पाण्याची गैरसोय झाली आहे पियायची। बरंच नुकसान झालं। 1972 सालामध्ये हा बंधारा झाला। मी एक सामान्य शेतकरी म्हणून आहे, माझं नाव बबन चव्हाण। 75 सालापासून मी हा शेतकरी म्हणून इथे मी ओळखला जातोय, पण याच्यापूर्वी एकच वेळ या ठिकाणी पाणी असं झालेलं होतं, पण ते उदानिक होतं, सामाजिक असे नैसर्गिक पाणी होतं। पण आताची परिस्थिती जी आहे ती खार लाईनने आमच्याकडे 72 सालापासून काही विकासिक कामं झालेली नसल्यामुळे हा नुकसान झालेलं आहे। कित्येक कॉन्ट्रॅक्टर येतात, काम करत वेळेवर नाहीत, अखेरच्या सीझनला कामाला येतात आणि कामं होत नाहीत, आणि त्यामुळे अशी परिस्थिती झालेली आहे। आमचा कोण दाता नाही, आम्ही सामान्य शेतकरी असल्यामुळे आम्हाला नेता कोण नाही। जे नेते आहेत ते सुखी आहेत, आम्ही भिकारी झालेलो आहोत। परिस्थितीला पाहणी करा आणि आमच्या काहीतरी विचाराला सहानुभूती द्या। एकंदरीत हा जो इथला धूप प्रतिबंधक बंधारा आहे त्याच्या संदर्भात तुम्ही काय मागणी कराल? ह्या संदर्भामध्ये जास्तीत जास्त याची नवीन सुधारणा व्हावी, उंची वाढवावी, गेट मजबूत गेट स्वरूप व्हावं असं सर्वांच्या मते आहे। महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक, सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ। संपादक आहेत विश्वासराव आरोटे। मोबाईल नंबर आहे 9423 38 85 08। दुसरा मोबाईल नंबर 9423 46 72 72। तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001। वेबसाईट आहे
sgaukari.com. मेल आयडी आहे akl gaukari@gmail.com.